ए पूजा, मी जरा आलोच ग. कुठे चाललाय? एवढे नवीन कपडे फिपडे घालून पांढरा शर्ट भांगफिंग पाडला मस्त पैकी. त्या बेवड्या मित्रांकडे तर नाही ना चालला तुम्ही? तुझ्या आईला हिला कसं पाहिजे आलोच जाऊन जरा 1 डिसेंबर जरा थोडस काहीतरी जरा नियोजन करणे होते काय. माझा पण वाढदिवस आहे. 1 डिसेंबर असलं म्हणून काय झालं, त्या मित्रांसोबतच साधा ना कदा असता की. जेव्हा बघता तुझा 1 डिसेंबरलाच कसा वाढदिवस होतो दरवर्षी. जरा मागं पुढे घ्यायला सांगायचं नाही बापाला. दारू तर पिऊन आला तर मडक्याच पाय देती बघा. ठीक आहे, नाही पेत दारू. दारू सोडा नाही तर मला सोडा. नाही ग पूजा, तुला सोडून कसं जमल. दारू सोडतो, त्या मित्रांना पण सोडा. एका एक वापर आहे का? वापर नाही सांगती. आलोच. नाम्या किस्तिया राम्या, मला गोष्ट सांग. काय बोल. येताना आपण 2 क्वार्टर आणल्या होत्या. हाणलं होतं की. अरे पण मी 1 पेलो, तू 1 पेला. हा, संपले कस काय म्हण. अरे कस काय म्हणजे तू जसं प्याला काय मला ना अजून करंट लागला. अजून करंट आला म्हणजे अजून पाहिजे, प्यायला पाहिजे. अरे होत काय, जर मी नाही पेलो जसा लातूरला भूकंप झाला ना तसा माझा इथं आता भूकंप होईल. फाईल लय अवघड आहे. क्वार्टरचं नियोजन करावं लागलं. अरे आज 31 डिसेंबर म्हणल्यावर क्वार्टरचं नियोजन झालंच पाहिजे. खरंच आज दिवाळीला आपले आज दिवाळी म्हणजे आज बेवड्याचा आपला सण आहे. हा, मोठा सण आहे दिवाळीपेक्षा. पण माझं डोकं फडायला लागलं या दादा. काम कर आता. काय करू? आपलं क्वार्टरचं नियोजन कर. लगेच नियोजन करावं लागेल. पण त्याच्यासाठी किसण्या तुझ्याकडे पण रुपया नाही, माझ्याकडे पण रुपया नाही. आपला जीवाचा जीवला कोण हे महत्वाचं नाही, पण रुपया आपल्यापाशी का नाही ह्याचा तू मला सांगतो. आता रुपया नाही म्हणजे आपल्याला काही एक नाद आहे का तेव्हा? कसं माहितीये का, मी खिशात पैसे ठेवत नाही. काय बरं? अरे मला केसाचा नाही ना, पैसा ठेवला की खाली पडतात. म्हणून माझं जे पैसे नाही डायरेक्ट जिल्ह्याच्या ठिकाणी असल्या माझं. असं स्विस बँकेत असेल. संपलं तिथं असतं माझं पैसे. हुशार आहे तू. स्विस बँकेत पैसे ठेवतो मग तू. असू दे, आता आपण भिकार बांबू हातात चंबू. त्याच्यामुळं ते काम कर. काय करू? आपल्या बेवड्या मित्राकडे जायचं नियोजन कर. अरे माझं नसा फटायला लागल्यात, त्याच्यामुळं आपला बेवडा काळजाचा तुकडा कोण आहे? अरे आपला खायचा तुकडा म्हणजे पांडा. खरं पांडा आपल्यासाठी देव आहे. देव आपला बॉस पांडा, आपला नवरा पांडा. आजच्या दिवस क्वार्टर येऊस तर असू दे. परत आपण त्याचा नवरा होऊ. आपण साऱ्या गावाचा नवरा. मग काय सुट्टीच द्यायची नाही. चला बरं. चल. एक 2 रुपये येतात पगारवाल्याला. 2 4 रुपये होते. चल माझ्या माग तू हळूहळू चल, हळूहळू. अरे तुमच्या आईला तुमच्या पाय सोडा. माझं काही कुलते पाय येत. मला बी 2 पाय येत. मला तू आमच्याकडे देव आहे. अरे परमेश्वर आहे तू. परमेश्वर. अरे तू आज आमचा नवरा आहे. काहीतरी बोलतो. सोड, मी माझ्या बायकोचा नवरा आहे. तुमचा नवरा होऊन काय तुम्हाला? अरे पांडू, आज 31 डिसेंबर आहे. 31 डिसेंबर. प्रत्येक 31 डिसेंबरला माझी बरी आठवण येते रे तुम्हाला. पण तू आमच्याशिवाय राहू शकत नाही ना, म्हणून आम्हाला तुझी आठवण येते. अरे काळजाचा तुकडा येतो. तुकडा कळतंय मला तुमचं लाळी गोळी लावता. 3 जिस्म 1 जान है. महत्वाचं बोला. तुझ्याशिवाय आम्हाला कोणीच नाही. नियोजन कर. मला क्वार्टर पाहिजे. संपले रे. हा बघ, एक थेंब ठेवला नाही ह्याच्यामध्ये मी. खिशात का ठेवले मग बाटले?
मला किशा ठेवायचं कारण असं इकले की 2 रुपये येतात लांब्यापासला 2 रुपये अजून 6 रुपये करायचं फुगा हाणायचा हा. पार तुम्ही रस्त्यावाला की र रस्त्यावर पाहता आम्ही तुझ्या चरणात आलोय हा बघ. बर ठीक आहे हा नियोजन करू काहीतरी आता कसं आहे प्रत्येक वर्षीप्रमाणे माझ्या काय ढकलून देऊ नका सगळ्या गोष्टी एक गाव कर शर्ट ऐकतो पाय तू आला का ती बायको सकाळीच मला दम टाकलाय तिने म्हणली जर तुमचा नाद नाही सोडला तर ती मला सोडून जाईल सोडून गेल्या वर्षी आपण तुझा शर्ट ऐकला होता गे अरे पण ह्या वर्षी मी माझं शर्ट कोणाचं पण शर्ट कसा ऐकतो रे तू नियोजन कर एक काम कर ह्या वर्षी आपण कॉन्ट्रीब्युटर करू काय वाटून करू तू दारूचं नियोजन कर मी हा बर करतो ना मी करतो ना दारूचं नियोजन. एक्सपर्ट आहे तू त्याच्यात हा? Expert आहे. रुपया लागत नाही नियोजन करायला आपला हात जगन्नाथ ज्याच्यावर Okay. टाकला ते तू काय कर बोकडाचं नियोजन कर ह्याची जबाबदारी मी घेणार गावात तालुक्याला माहिती चोर आपण म्हणजे साधालाय हात ठेवला की गायब ठीक आहे मग मी काय करू मी चकना कांदा लिंबू भाकरी ज्वारी ही सगळ्या गोष्टीचं नियोजन करतो त्याला मी तसं, हा? चालेल हे सगळं नियोजन करून यायचं कुठं मी यायचं सांगतो की कुठं यायचं ते हा ठीक आहे चालतंय जाऊ बाला हा ए, जातो या लवकर हा हा उठा येईल का तुला आता कसं तरी उठावं लागेल. लाग तुझ्या बाळगाला आता नियोजन जंगी झालं पाहिजे. गणप्या बोला. आज 31 डिसेंबर आहे. हा तुझं नाव गणप्या हाय की हाय. आणि तुझ्या नावातच प्या लिहिले प्या. हा हा. त्यामुळं आज कोणाचं काय टेन्शन घ्यायचं नाही. आणि तुम्ही ते दारू सोडून दिलते की अरे मी दारू सोडून दिली होती मग पण काल मी नरेंद्र मोदीचं भाषण ऐकलं हा. आणि त्या भाषणामध्ये मोदी काय म्हटले माहितीये का काय सांगितलं? पहिलंच वाक्य म्हटले प्यारे देशवासी. म्हणून पेचे काय मग आज पंतप्रधान परवानगी दिली आपल्याला त्यामुळे आता कोणाच्या बापालाच भेट नाही मी आज. आणि बायकोला तो मरमा बोट ठुला गाड्या आजच्या दिवस तिचं नाव घेऊ नको बरं सारा माल घेतलाय ना हे काय घेतलं आणलं की ओके हे काय आणलंय सगळं चला मग चला. बस निवांत राहणार जाऊन आता चालतंय काय आता घेतलंय सगळं निघाल मग हा चला. गणच थांब जरा उतरू काय हा उतर की. नमस्कार वहिनी साहेब. हा नमस्कार मतदान आम्हालाच केलं होतं ना. हा मग काय निवडून कस काय आलात मग तुम्ही? नाही बरोबर तुम्ही आम्हालाच मतदान केलं होतं. आता तुकाराम कुठे गेलं. ती शेतात गेल्यात. होय हा आम तुला लय जोरात आहे आणि बोकड बी लय जोरात आहे आणि तुम्ही बी लय जोरात आहे. ती तुमचं शेण बी लय जोरात आहे भारी एकदम. हा हा हा. थांबा 2 मिनिटं लय बोकड जोरात आहे. चल रे गणप्या. बघायचं काय अरे वा गणप्या हो बोकड बाय बोकड आहे गड्या चांगलंय भारी. निवळ कवळ बोकड आहे वरपाट. वहिनी साहेब आमच्या घरी जोटिंगाचा कार्यक्रम आहे आणि त्याला आम्हाला ही बोकड पाहिजे. मिळेल ना आम्हाला बोकड. होय मिळेल की. हा गणप्या अरे काय ह्या बोकडाच्या नख्यात भारी काय ह्या बोकडाच्या मांड्यात मटण तर लय भारी लागेल खायला. अरे काय ह्याचं कान आहे तर मस्त आहे. लाल अजून तर करायचंय भाजी ह्याची. बरं काय ही बोकड्यावर राहू दे बरं हीच राहू दे बरं का लय आवडलंय आम्हाला. हा ठेवू का मग चांगलं खाय पिय घाला त्याला. येतो माघारी परत. येतो महागारी. चल गणप्या चला. पूजा पूजा काय एक काम कर काय
पटकीनं 10-12 भाकरी टाक. 10-12 भाकरी? एवढ्या भाकरी करून न्यायच्यात कोणाला? अगं मारुतीच्या देवळात ते वारकरी आल्यात ना, म्हणलं त्यांना अन्नदान करावं. अन्नदान म्हणजे सर्वश्रेष्ठ दान असतं ना, तसं पण आज तुझा वाढदिवस आहे, मी दारू सोडली या, काहीतरी पुण्याचं काम करायला पाहिजेत ना. अगं बया, माझा नवरा किती गुणाचा आहे. अन्नदान करतो. हा करा, करते भाकरी. बाजरीच्या भाकरी टाका. बाजरीच्या ते कसं ज्वारीच्या भाकरी खाऊन खाऊन कटाळत तिकडे वारकरी थांबलेत ना, म्हणून म्हणलं बाजरीच्या असं इस्त्याव जरा पापड बिपड मस्त. जा. आणि कांदा लिंबू थोडस पापड बिपड. कांदा लिंबू कशाला? अगं शिपी आमटी आणली ना, वारकरी आल्या ते शिपी आमटी, ते त्याच्यामुळे त्यांना शिपी आमटीत कसं चव चकना आपलं हे चव लागली पाहिजे ना, तोंडी लावा नकोय. हा बरं देते. ती बया, माझा नवरा किती चांगला होता. उग काय पण म्हणते नवऱ्याला मी. गणप्या बोला. कशी काय बाग आहे आपली? अरे यंदा ही बाग 1 नंबर येणार. आणि ह्या आंब्याच्या जोरावर तालुक्याच्या आमदाराला नाही पाडलं तर सरपंच म्हणणार नाही. सरपंच तर साऱ्या गावचा करतो परपंच. बरं काढा आजचा दिवस, चल लवकर. अरे काय सांगू तुला, 6 महिने दारू सोडलेली, लय घसा खव खव करतोय, कार पटकन बाहेर. कस काय बाग आपली? एकच नंबर बाग आहे, लय भारी बाग आहे. आणि बागात असा डाव रंगवायचा आपला. काय सरपंच सरपंच थांबा थांबा सरपंच, दारू पिऊ नका. वास लागतो गड्या तुला दारू. अहो थांबा. अहो ते सखाराम पाटील ते सोम्या म्हाताऱ्याच्या दुकानातली दारू पिऊन मिळालंय, ते तोंडा वाचून गेलंय. कुठं आली दारू? तिथनं चालली कुठनं? ती काय त्या ह्याच्यात. अहो सांगतोय काय, ती बाटली इकडं आणा. अहो तोंड वाचून गेला तो सखाराम पाटील, माहिती का? आणा इकडे ती. अरे नाम्या, देवासारखा धावून आणला तू मला वाचू रे नाम्या. यशस्वी भाऊ, अक्षरवंत भाऊ. आता मी जातो आणि त्या सोम्याला चांगला हिसका दाखवतो. आणि दारू कुठं चालेल तू? अरे ही जाऊन त्याच्या तोंडावर मारतो मी. आणि तुमची मी सोय करतो. माझा मित्र आहे ना, मिलिटरीतून आलेला आहे. कुठून आलेला आहे? मिलिटरीतून. आणि त्यांनी खंबे आणले, ते तुमच्यासाठी घेऊन येतो. लवकर आणजा. हे कशाला पेच आहे तेव्हा? हा हे असली तू काय पिलं? अरे टेस्टिंग करत होतो मी. तुम्ही पेला नाहीत ना? नाही मी आता जातून त्याच्या तोंडावर मारून येतो आणि तुमच्यासाठी दारूची व्यवस्था करतो. कसा घोडा लावला, आता बसा भुंबलत. आता असा जातो पांडाखेड आणि जंगी पार्टी. बर असू द्या असू द्या. गणप्या, हो अरे नाम्या काय दारू आणायला काय काश्मीरला गेला काय डायली मिलिटरीची? आता किती वेळ झाला? 2 तास होत आलं. बरं जाऊन दे, त्या याला पाटील गेलाय, जीवाचा दोष फटला. काय करत राजकारणात प्युअर वैरी होता माझा, पण असा जीवाचा जीव लोक फटला. चांगला होता. लंगोटी यार होता, लंगोटी लहानपणापासून. श्रद्धांजली तरी वाहतो. बरं ठेवा. तो गणप्या, त्याच्या पोराचा फोन आलाय. बघा 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 काय म्हणते. माहितीसाठी बोललेलं असन. आता श्रद्धांजली मलाच व्हावं लागेल. मग काय तर. अरे कोणत्या मसून वाटेमध्ये माहित आहे रे? गावाच्या वरच्या का खालच्या बाजूच्या? कोण मेले? तुझा बाप मेला ना. कोण म्हणलं माझा बाप मेला? अरे ते नाम्याने सांगितलं मला, पाटील मेला म्हणून सांगितलं मला. अहो मेला बिला काय नाही, पप्पाने तुम्हाला मिटिंगला बोलवलंय संध्याकाळी, जिवंत इथं. हा मेल नाही. हो काय बोलता तुम्ही? आणि लवकर या मिटिंगला. सॉरी गणप्या, घोडा लावला नाम्याने रे.
अरे जे गावचा करतो सरपंच त्याला म्हणते सरपंच. सरपंचाला घोडा लावला साऱ्या गावची गाड होते जेव्हा सोडतो आता. अरे कृष्णने बोकड आणून ठेवलं वाटतं. पांडा, हे पांडा, इथं कृष्णने बोकड बांधलेलं दिसतंय. इथं मी दारूच्या बाटल्यात ठेवतो. 31 डिसेंबर असं दणक्यात साजरं झालं पाहिजे. आईला माझं 31 डिसेंबर बघतो तुझ्याकडे संध्याकाळी. चला चला खायला आणले तुम्हाला, चला या. बया एक बोकड ह्याच्यात कमीच दिसतंय या. नेलं का काय कोणी चोरून? मागाशी ती सरपंच आलता त्यानेच नेलं वाटतंय. लय त्याचा डोळा होता बोकडावर, लय चिकन दिसतंय ना, असं दिसतंय तसं दिसतंय म्हणत होता. जाळ झाला याचा बघतेच आता. ह्याला गेला रानात येतच असेल माघारी. अरे वाट लावली तर ना म्हणा. काय वहिनी सोय वाढवाला चहा पाचता काय? तुमचा जाळ झाला. तुमचा चहा प्यायचा आहे तुम्हाला? काय झालं? इथं माझं बोकड चोरून नेलं, चहा प्यायचा काय म्हणताय? बोकड? अहो मी कधी घेणार तुमचं ते आमचं जोटिंगाचे कार्यक्रम चोरून काय नेन मी? तुमचाच डोळा होता मगाशी, तुम्हीच बघत होतात बोकडाला. अहो सारा गाव विकत घ्यायची ताकद आहे माझ्या. काय करू? गाव विकत घ्यायची ताकद आहे, माझं बोकड चोरून नेलं? अहो नाही मी नाही नेलं. मग कुणी नेलं? अहो असले 18 बोकड मी अशी फेकून देईन. फेकून देईन बाय. कळलं की मगाशीच नजर होती त्याच्यावर चांगली तुमची. अहो मला ती खरेदी करायचं होतं त्यामुळे मी बघत होतो बोकड. गणपतला खरेदी करायला बघत होतात का चोरायला बघत होतात? कसं आहे ते? मला विकत घ्यायचं होतं. देव देव होता देव देव आहे. बर तुम्ही बोकड नाही नेलं, मग नेलं कुणी? गावचा प्रपंच करतात म्हणलं, गावावरती नीटनेटकं लक्ष पाहिजे तुमचं. अहो वहिनी सगळीकडे लक्ष येतं सरपंचाचं. खालच्या आळीचे ठकूबाई, वरच्या आळीची पाळूबाई, तिकडली शांताबाई. गणप्या काय मला सगळं उन्हा धुणं काढतो काय इथं? मग लक्ष सांगायला बाबा लक्ष आहे ते. एवढ्याशा बोकडासाठी पार इज्जत घाले माझी. हा बरं तुम्ही काळजी करा वहिनी साहेब. तुम्ही बसा पाठीमाग. त्या पांड्या सूक्ष्म घुसला आज. चला बसा बसा चला चला. बसला का? हा हा. भया कोणाचं बोकड वरडायला लागले? भया बोकड कोणी आणून ठेवले? दारूच्या बाटल्या बी आहेत इथं. ह्यांनी तर नसून आणल्या. ह्यांचा तर जाळ केला ह्यांचा. ह्यांच्याकडे बघतीच आता. अरे पण तुम्ही माझ्याकडे डायरेक्ट कसं काय आला? आणि बाटल्या कुठे चोरलेल्या? बाटल्या तुझ्या घरी एकदम शेप मध्ये ठेवलेल्या आहेत. माझ्या घरी जाऊन बाटल्या ठेवून आला? हा. तू आणि तो बोकाड चोरलेला? पाला तुझ्या घरी ठेवलंय. त्याच्या आईला सका तुम्ही मला दाना लावल्याशिवाय राहत नाही का? अजिबात दाना लावतला पांढरा. तुझ्या जीव आहे आमचा. अरे माझ्या बायकोला माहित झालं घरी बोकाडून दारूला का सोडून जायला तुमच्या पाय मला. काही होत नाही. काय होत नाही? आम्ही आहेत ना. बायको आमचा बी जीव आहे पांढरा. असू दे. तू बायाच्या चपल्या कवापासून घालायला लागला? अरे पाला मी घालायला रे चपला. मग मी दान करायसाठी चाललोय चपला. या ही कुणाला दान करणार? ही एखाद्या गरीबाला पाहणा. हा चपलाच्या तुला काय वाटतं काय किंमत असेल? 700-800 रुपये असेल. हे 70 रुपयाला मी चप्पल विकणार आहे पांढरा. कुठून आणली? आज देवळात गेल तू माझी चप्पल इथं चोरीला गेली. म्हणून तो दुसऱ्याची चोरली का? अजिबात ना. माझी चप्पल ब्रँड होती पांढरा. फक्त 4 जागा तुटली होती. माहिती किती लायकीचा. चल आता घरी, नाहीतर घरी सगळा राडा झाला असेल. चल बाबा. जायला सका. अयो सरपंच कशाला आलेत इकडं? कुठं आहे तो पांड्या? बोलव त्या पांड्याला बाहेर. काय झालंय का कालवा करत येता या? त्याला बोला पांड्याला. कुठे सांगा आधी मला. ती जाऊ द्या. ती बाटल्यानी बोकड कोणाचं आहे? बाटल्या? अरे ते बाटल्या माझ्या. ते बोकड बी माझं या. काय हाय का सरपंचाला लाज फीस काय? म्हणजे? कुशल माझ्या दारात आणून ठेवल्यात. अहो मी कुठे आणले ते बाटल्या? मग स्वतः सांगताय की माझ्या आहेत म्हणून. आता पांढरा चल तुला दाखवतो. कुठे ठेवली बाटली?
सरपंच पाडा. अरे ज्या बाईचं म्या बोकाड चोरलं ते बाई झाले पाडा. तरी मला वाटलंच ही 10 रुपयासाठी सरपंचाने माझं बोकाड चोरलं असन म्हणून. अहो सारा गाव खरेदी करत टाकत आहे सरपंचात. बोकडे चोरीत असतोय मी. ह्या बाईचं बोकाड चोरलं होतं. तो बाटल्या कुणाच्या आणल्या होत्या? मी सरपंच चालला होता ते काय सरपंच. खायला तरी तुम्हाला म्हणलं होतं माझ्या घरी नका ठेव. मोकार कुठं आणला का नाही? हा रान पेटलेलं दिसतंय काहीतरी बघू. आता कसं काय पाडा ते बाई ही चप्पल गेल का विचारतो का? तुला चपलीने हानीन उग बस. हा चांगल्या संसाराचं वाटव हेनला का माझ्या. इथंच थांबा. रान पेटलेलं दिसतंय. मी आलो बघू ना. हालू नका जाग्यावर ना. इजून ये रान. अरे काय झालं? काय झालं? अरे पण बरं झालं रे तू आला. काय काय काय? अरे सारे संकट माझे जीवन डोके पडायला लागले. पण काय झालं काय? अरे हे बाटल्या नाम्याने नेलते माझ्याकडून. नाम्या नेलत्या? हा कस काय नेलत्या नाम्याने? आमच्याकडून म्हणलं पाटील मेला. पाटील तर जिथंच आहे. दारू पिऊन मेलाय म्हणलं ते दारू फेकून देतो म्हणलं. बाटल्या कोणाच्या आहेत? बाटल्या माझ्यात. काय लाज बीज वाटते? सरपंच दारू पेताय कुशल माझ्या दारात बाटल्या आणून ठेवताय. बोकाड कोणाचं या? बोकड मी घेणार होतो विकत. माझंच आहे. तुमचंच बोकाड? तुमचं बोकाड आहे काय? माझं बोकाड आहे. इकत घेणार होतं पण आधीच चोरून आणलं इकडं. अरे पण नाही का तू तरी असं ठेवला का माझ्यावर? स्वतःच्या लायकीचाच नाही तुम्ही राव. अरे चोरी पण- केली राव. नाही नाही आता पोलिसाला बोलावलं. अरे पोलिसाला नको. आणि बोकड आणि दारू त्या माईला सगळे पोलीस घेऊन जातात. पार्टीचं कसं काय व्हायचं मग? मी एवढं कष्ट केलेलं वाया जाऊ देऊ शकत नाही. पण लाडू जिलबी चिवडा एक नंबर ना मी बेवडा. इकडे मी तुला एक गोष्ट सांगतो. काय सुट. जिथं कोण घेत ना हमी तिथं किसन आणि नाम्या कुठंच पडत नाही. कमी. हा चाल मी आलोच. हा तुझं तिकडे मी बघतो ह्यांच्याकडे. नको नको पाय पडतो. नाही, नको नको पाय पडतो. स्टॉप. अरे तू अरे काय झालं मग? दारूच्या बाटल्या आणून ठेवल्या माझ्या. अरे कुणी आणून ठेवलं? तू आणल्या कुठे दारूचे बाटले? ते बघ. अरे अरे दारूच्या बाट मद्यपान करणं आरोग्यास घातक आहे माहित नाही तुम्हाला? बाटल्या कुणाच्या इथं? बाटली काय सरपंचच्या इथं. कुणाच्या आहेत बाटल्या? माझ्याच आहे. बघा हाय कलाच पुन्हा म्हणताय माझ्याच बाटल्या. हे चोरले माझ्या बाटल्या. मी चोरले? नाही नाही नाही. नाम्या एक वेळेस खोटं बोलेल पण चोरी आयुष्यात करणार नाही. अरे देवा आता काय कर. नाही 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 ह्याचा विश्वास नाही. अरे माझं सरपंच आहे मी गावचा. साऱ्या गावाने सट ठेवून मला निवडून दिलंय. नाही नाही गावाला घोडा लावलाय. रस्ता बनवून द्या म्हणलं. मत मागाच्या वेळेस आला त्याच्या 5 वर्ष फिरकला का इकडे होय? आलं मुरुम काढला कुरून टाकायचं आता. आमच्या मड्यावर टाका मुरुम. आता काय कुठं टाकता? पोलिसाला फोन लावून अरे नको नको नको. थांबा. नाम्या. अरे ते बाटल्या तुला राहू द्या. नको नको नाम्या. कोण अरे ओळखीचा? जिथं विषय असतो खोल तिथं चालतात नाम्याचे बोल. एक नंबर माणूस आहे. नाम्या पोलिसाला फोन कर अरे पटकन. पोलिसात माझी लय मोठी ओळख आहे. मी आताच माझ्या जवळच्या मित्राला फोन करतो आणि लगेच सोक्ष मोक्ष लावून कुठे नंबर. लाव की लवकर. अरे पांडाला का तू तरी असं ठेवायचं. विश्वास ठेवायचा अरे नाही. पांढरा मी पाय पाय पडतो. कशाला पडता? आम्ही तुमचं अरे. धरतो. अरे नको. बाई विश्वास ठेवायच्या लायकीचं नाही तू. कोणाला विश्वास ठेवू नाम्या माझ्या? नाम्या पडची नाम्या. कुठे असतील तिथं लवकर ये. लवकर ये म्हणा. फौज घेऊन या. मोठे फूल फोडायला लागलेत. तू तुझा मित्र आला. अरे हे तर किसने. हा गैरसमज अख्ख्या तालुक्यात आहे की मी किसने म्हणून. तो माझा जुळा भाव आहे. आम्ही दोघं सगळं जन्माला आलो होतो. आई बापाची कमाल. आणि चपला चपला चोरी केलत्या ती सापडल्यात मला. आय विटनेस. किसनेकडे हे चपला असतात. नाही त्याच्याकडनं तर मी चोरून घेतलं ही. त्याला जेलमध्ये टाकला आता.
बर ते सगळं सोड. आता सरपंचाने काय कुठाला केला? सांगा बाई, काय कुठं केला? अहो, साहेब माझं बोकड चोरून आणले या सरपंचाने. मला असले 100 बोकड मी फेकून देईन अशी एक मग कशाला चोरलं नासके तो? नाही चोरलं मी. मग हे काय खोटं बोलतात? सारी खोटं बोलतात माझ्या घालतात. नाही एक माणूस खोटं बोलतोय, 5 माणसं खरं बोलतात. ह्याच्यावर काय 302 कलम लागला. 420 301 120 300 कलम आहे माझ्याकडे. माझी कलम सांगतो. सांग. माझ्याकडे 90चा एक कलम आहे, 30चा एक आहे, 60चा एक आहे, 120 300चा एक आहे. एक नंबर माणूस. तो कमीत कमी 150 वर्ष जेलच्या बाहेर निघत नाही. म्हणजे पुढचा जन्म ते केला काय माझा? संपला. ती बोकाडले वरडायला लागले. मला ती बोकाड आता कोर्टात न्यावं लागेल. चला. अहो साहेब माझं बोकड मी नेते घरी. नाही केस जाणार आता पोलीस स्टेशन मध्ये, कोर्टात जाणार. त्याला 4 वकील लागणार. ती वकील निलाव करणार त्या बोकडाचा. मग तुमच्याकडे बोकाड येईल. सरकारी मालमत्ता झाली म्हणजे ते आता समजलं का? 1 मिनिट. ह्यो मला इथं सगळ्यात विश्वास ठेवणारा माणूस दिसतोय. कोण? ह्यो नामा. अरे अख्ख्या गावातला चोर ठेवला का? आता सध्या तुम्ही चोर आहे तर त्याला चोर म्हणू नका. तुम्हाला का नाही, तुम्ही पोलिसाच्या हवाले झालाय. सरपंच आहे मी. सरपंच पोलिसांपुढं कोणी नसतं. हे गाड्या ती बोकाड घे. कसं आहे माहितीये का, विश्वासातला माणूस पाहिजे. तर मी काय म्हणतो, ते दारूच्या बाटल्या कुणाच्या आहेत? सरकारी मालमत्ता सगळी झाली. कोणी आणल्या इथं? सनी आणल्या. अरे कुणाच्या बाटल्या? माझ्या. संपला विषय. दारूच्या बाटल्या घ्या. बाटल्या घ्या. हो चला बाटल्या घ्या. चला वहिनी, तुम्ही भाकरी करून ठेवतो. आलो माघारी. तुम्हाला कसं काय माहिती? त्याचा बंदोबस्त आहे ना, बंदोबस्त आहे आज. वारकरी आहे ना तिकडे बंदोबस्त चालेल त्यांचा. सांगते घे एवढं मिटून टाक. अंगठ्या लालच देतो. अरे दारू पुढे मी काही रुपया बघत ना, दारू महत्वाची मला. तुला बघतो परत. हार सरपंच आहे मी. चला. चल मी काय म्हणतोय, तुम्ही बी माझ्यासोबत चला. कशाला? हे घर कोणाचं? मग तुम्ही लागणार ना. ही घटना तुमच्या दारात झाली. बरोबर. तर तुम्ही सुद्धा आमच्या कोर्टात पाहिजे आज. मला सजा होणार का? हो, मी प्रयत्न करेन तुम्हाला कमी होण्यासाठी. मग संध्याकाळी भाकरी लागतात. भाकरी? हो. तर तुम्ही भाकरी, लिंबू, कांदा घ्या संग. मी लगेच घेऊन येतो. नक्की या. त्याला घेऊन जावा. हो. सरकारी मालमत्ता झाली म्हणतात. सरकारी झाली बाई तुमचं बोकड आता कोर्टात. एक काम करा, कोर्टात या तुम्ही. जावा आता घरी. होय ग, भाकरी झाल्या का? अख्खं गाव खाल्लं आणि आता गरीबाची बोकड चोर कुठं काय हे धंदा चालू गेला. त्याच्या मला घरकुल बांधून दे म्हणलं. अरे निवडून यायला मी 30 लाख घालेले. 30 लाख रुपये जर समजा गावातल्या लोकांसाठी मदत केली असती ना, तर तो निवडून आला असता. घरकुला माझ्या पत्र टाकून दे म्हणलं. 15 वर्ष झाली पाणी गळते छपरात ना ते आमच्या. म्हणलं तर केलं नाही तर. अरे उकरलं परत मुरुम टाकला की. मुरुम जातोय पावसाने वाहून. मतदान मागायच्या टायमाला कॉन्क्रीटचा करून देतो. आणि परत बघा येतो का आमच्याकडे? कस काय माहिती? कस काय म्हणजे मी पोलीस आहे. अरे गावातल्या महिला उघड्यावर संडासला बसतात. ती तुला संडास बांधून देणार. अरे ते वेलकमला असतात येणारे जाणार स्वागत करायला. कशाला वेलकम? एक काम कर, ह्याचा वेलकम मी करतो. 500ची नोट आहे का? पैसे सोडतो तुला जाग्यावर इथंच. ऑनलाईन सोडतो. स्कॅनर वर सोड माझ्या. बर. नंबर दाब तिथं. ठीक आहे. तिथं मला पाठव. उद्या येऊन चौकीला सही करून जा. भागल का रे? जा तू. पळ मागत. पळ लवकर. पळ. चल लवकर. उचलून घे त्याला. उचलून आहे गावात. नाही हो किसन्या आणि त्याचं आई बाप तिघच आहेत ही. आणि किसण्याला जुळा भाऊ कुठला? रेशन कार्ड मला अख्खा माहिती तिघच आहेत. आणि ह्या नाम्या ह्याला कस काय माझ्या सगळ्या खोडी माहितीच. नक्कीच काहीतरी डाव आहे ह्यांचा. मी आता ह्यांच्या मागमोसा पाठीमागत जातो. बघतोच काय डाव आहे. बया होय ग, माझं बोकड कोर्टात नेलंय. कधी भेटायचं आता काय माहिती. माझं बोकड माझ्या पण नवऱ्याला नेलं या बिनकामाचं. नवरा पण भाकरी घेऊन गेला या. होय भाकरी? भाकरी घेऊन गेलाय. अहो
तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला नाही, मला सगळ्यांनी दोषी ठरवलं, माझ्या आळा घेतलं तुम्ही. ही बघा बघा काय तो किसने पोलीस नाही, ती तुमचं बोकाडून दारू सगळी घेऊन गेले. ते काय पोलीस होता, तुम्हाला गंडवलं आणि मला बी गंडवलं, सगळी मलाच खवळायला लागलेत. आणि तुमचा नवरा भाकरी घेऊन काय वार करायला द्यायला नाही गेला. अहो त्यांचं मटणाचं बेत आहे, 10 रुपये तिथं 10 रुपयात बसल्या त्या नाम्याबरोबर किसण्याबरोबर. बघा तुम्ही तिथं काय, आणि तुम्हाला वार करायला म्हणून भाकरी थापायला लावल्या इथं, साऱ्या भाकरी खात्यात तिथं चुरू चुरू. ह्यांचा जाळ झाला ह्यांचा. घे गती बेल ना, घे कुठे आहे ती? चला चला माझ्या बरोबर. चल चल घे, चल बघतेस ह्यांना, चल. किसन्या लयच भारी ब्रँड आणला रे. त्या सरपंचाने पेशवीत नुसती कागदच आणले होते काय, जाळा आणले होते काय? काय बुकडे सरपंच, नुसतं नावाचं सरपंच आहे. सगळं आणलंय ना सामान. वा वा वा. बोकड भाजा किती वेळ लागेल? अर्धा तासात होते. होत अरे वा. अरे बेवड्यानो, मला सोडून तुम्ही कार्यक्रम चालू केला का? नार पाडा ये बाबा आता सुरू केलं. ये बस की माझ्या शेजारी मुका घेत एक. बरं ठीक आहे, भाकरी होत्या तर अजून निमेष झाल्या तर बायकोला सांगितलं करायला. हो बोकाड टाकले. मग माझा बघून आणलं गावात न जाऊन. वा 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 वा, एक नंबर. हा बर घे, चल. क्वार्टर आहे. वा वा वा, कागदन बिगद भिकाऱ्यानं का गोळा केला? अरे रुपया खिशात नसताना कशी पार्टी चालली दणक्यात. एक नंबर. डोकं कुणाचं म्हणतात? माझं पोलीस अरे लाडू चिवडा एक नंबर नाव एवढं. आपलं डोकं. गप्पा बोकड म्या नसतं चोरलं तर काय खाल्लं असतं. आणि बाटल्या मी नसते आणल्या चोरून. हा त्या सरपंचला थोका लावून तर तुम्ही काय पेला असता. ब्रँड लयच भारी रे. अरे सुद्धा नाही माहिती, त्या सरपंचला सुना लावून आणलाय. मग अरे मी आपण भाकरी बायकोला खोटं बोलून करायला लावल्या ना. काय रसा प्याला असतं का नुसता? अरे ह्याच्यामध्ये आपल्या तिघाची ताकद एक मजबूत आहे. तुला मूर्तीची ताकद आहे. हे बघ ते बायचं बोकड भगवल्याच भासते, तरी मी म्हणते माझं बोकड पॅकेट खायला ये बरं पॅकेट. असं ते माझं पण कान वाजतात, बायको बोलती काय की असं वाटायला. आता बोकड डायरेक्ट उद्या सकाळी. उद्या सकाळी पेकटा सकट. बर बर, करायचं सुरुवात मग. माझ्या भाकरी भाकरी. अरे तू घरी कान येत माझ्या भाकरी. सारखा भाकरी करतो. बर बर ठीक आहे. बरोबर आहे. चला. अरे एक पेक दे की इकडं. हा कोण आहे माग? कोण आहे रे तू? इकडं बघ माझ्याकडे. हे सरपंच सारखे दिसतंय. सरपंच सारखे समजून. तुझ्या सारखे डुप्लिकेट आहे. बोकडावाले बायवाले दिसते. मला असं वाटतंय ह्यांनी माझ्यासारखे जुळे आहेत ते. माझ्या बायकोसारखीच आहे. बरोबर आहे. लय कुत्र्यावानी मार. अरे लय कुत्र्याच्या बायकोने मारला का मला. आईच्या गावात 31 डिसेंबर चांगलाच भावलायला का. अरे सगळं खरं, ह्या पार्टी पाय झालं. मार खाल्ला आणि पार्टी पण नाही भेटली. त्याच्या आईला मी तुझ्या बायकोची चप्पल विकली असती तर मला अर्धा किलो चिकन आला असतं. म्हणजे ती माझ्या बायकोची चप्पल होती वय. हा कुठे विकली आता तिकडं नेऊन. चपला सर. पण आता पार्टी 31 डिसेंबर.